हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर खूप सारे वृंदावन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. तर मी आलेली आहे दुकानामध्ये, जिथे मार्बलचं मंदिर किंवा तुळशीचं वृंदावन किंवा कुठलंही जे मार्बलचं सामान मिळतं, तर तिथे मी आलेली आहे. कारण मला घ्यायचं होतं तुळशीचं वृंदावन. आणि खूप दिवसाचं ना, म्हणजे माझं जे वृंदावन आहे तर ते खराब झालं होतं. आणि असं म्हणतात की पूजेचं जे काही सामान असतं तर ते तुटलेलं किंवा खुळलेलं, म्हणजे असं तुटकं फुटकं नसावं. तर त्याचमुळे ना नवीन तुळशीचं वृंदावन मला घ्यायचं होतं. आणि बऱ्याच दिवसापासून ना घ्यायचं आहे कुठलीही गोष्ट. बघा, आपण ना किती दिवसापासून विचार करतो की आता घेणार, नंतर घेणार असं करता करता किती वर्ष निघून गेले. म्हणजे 1-2 वर्ष झाले मला तुळशीचं वृंदावन घ्यायचं होतं. म्हणजे जे मार्बलचं वृंदावन असतं तर ते घ्यायचं होतं, पण ते काही घेणं होत नव्हतं. तर म्हटलं चला आता ना तुळशीचं लग्न म्हणजे जवळ येणार होतं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच्या 3-4 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे हा. तर कार्तिक पौर्णिमेला तुळशीचं लग्न मला लावायचं होतं. तर त्याच्याच आधी बघा, मी म्हटलं तुळशीचं जे वृंदावन आहे तर ते घेऊन घ्यायचं म्हणून. तर म्हणूनच मी आली आहे इथे जे मार्बलचं दुकान असतं तर त्या दुकानामध्ये. आणि तिथे ना इतके छान छान जे देव्हारे असतात तर ते तुळशीचं वृंदावन आणि आणखी बऱ्याचशा अशा काय गोष्टी ना तिथे अवेलेबल होत्या. आणि रेटसुद्धा अगदी रिजनेबल रेटला. म्हणजे माझ्या तरी डोक्यात होतं की जे तुळशीचं वृंदावन आहे तर ते 2-2.5 हजाराला म्हणजे असं काही मिळेल म्हणून. पण जे तुळशीचं वृंदावन मी बघितलं तर ते फक्त 1700 रुपये किंमत त्याची. आणि त्यातही आम्ही थोडीफार बार्गेनिंग केली तर 1500ला त्याने ते तुळशीचं वृंदावन आम्हाला लावलं. आणि खूप सुंदर आहे. पण बघा, याला ना मी थोडंसं आणखी मॉडिफाय करून घेतलं त्यांच्याकडून. कारण मला ना दिवा आणि अगरबत्तीचा स्टँड ठेवण्यासाठीची जी पाटी असते तर ती थोडीशी ना मोठी हवी होती. म्हणजे बघा, त्यावर आपण जेव्हा दिवा ठेवतो किंवा त्यावर जी कास ठेवतो तर त्याच्यासाठी म्हणून ती जी पाटी आहे तर ती थोडीशी मोठी हवी होती. तर ती मी त्यांच्याकडून ना अशा प्रकारे लावून घेतली. आणि खरंच सांगते बघा, म्हणजे रेट जो आहे इतका रिजनेबल. जे कोणी इथे नागपुरामध्ये राहत असतील तर बघा, नागपुरातल्याच परिसरामध्ये ना गंगाबाई घाट म्हणून एक एरिया आहे. तर तिथे ना खूप सारे असे मार्बलचे दुकान. तर तिथेच बघा न्यूराज मार्बल स्टोन म्हणून हे एक दुकान आहे. तर खरं सांगते तुम्हाला, म्हणजे बघा, जे काही सामान मी घेते तर त्याची रिव्ह्यू तुम्हाला देत असते. तर ज्या गोष्टी मला पडतात तर त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर या दुकानामधून मी घेतलेलं हे सामान आणि इतक्या म्हणजे रिजनेबल रेटला ते सामान मला मिळालं. आणि त्यातल्या त्यात जर आपण काही पैसे कमी केले तर ते सुद्धा ते कमी करून देतात, अगदी कुठलीही झिकझिक न करता. तर दुकान आणि म्हणजे जे दुकानदार होते तर त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे. तर तुम्ही जे कोणी नागपुरात राहत असाल आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर मग बघा, 2-3 दिवशी ना अशा प्रकारे छान ते सगळं जे वृंदावन आहे तर ते मी धुवून घेतलं. आणि त्यामध्ये अगदी अशी छोटीशी तुळस मी इथे लावलेली, कारण आज तुळशीचं लग्न मला लावायचं आहे. तर त्यासाठी सगळी जी बाल्कनी आहे तर ती मी खाली करून घेतली. आधी सगळी बाल्कनी खाली केली, स्वच्छ करून घेतली. सगळे इथले जे झाडं आहे तर ते इथे ना मागे टाकलेले, म्हणजे मागच्या बाजूला सगळ्या झाडांची अरेंजमेंट केली. आणि तिथे अशा प्रकारे बघा, तुळशीचा हा जो सेटअप आहे लग्नाचा तर तो मी केलेला. तुळशी वृंदावन आणि सोबतच जे शालिग्राम असतात, शालिग्राम म्हणजे विष्णू भगवानांचं रूप, जे काळ्या दगडाचे असतात. बघा, जी शिवपिंडी असते तर शिवपिंडीसारखाच त्याला आकार असतो, पण शिवपिंडी वेगळी आणि शालिग्राम वेगळे. बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही बघितले असाल तर तिथे बघा अगदी असा प्लेनना काळा दगड मिळतो तर तो असतो शालिग्राम. तर विष्णूचं रूप आहे ते. आणि तुळशीच्या म्हणजे तुळशीमध्ये ठेवतो आपण त्याला, तर ते शालिग्राम असते. तर त्यांच्यासोबतच तुळशी मातेचा विवाह लावला जातो. तर बाहेर मी सेटअप करून घेतला. साणूची चालू होती रांगोळी काढणं आणि मी तोपर्यंत माझा स्वयंपाक आटोपून घेतला. आणि प्रसादासाठी जो काला असते, म्हणजे दह्याचा जो काला असते तर तो मी इथे बनवायला घेतला. कारण मग आपण तुळशीच्या लग्नामध्ये राहिलं की वेळ होऊन जातो आणि मग स्वयंपाकाला उशीर होतो. तर म्हणून मग म्हटलं की आधी ना स्वयंपाक आटोपून घेते. स्वयंपाक आटोपला की बघा अगदी निवांतपणे आपण आपली जी काही पूजापाठी आहे तर ती करू शकतो. तर त्यामुळे आधी स्वयंपाक आटोपून घेतला. आणि त्यानंतर मग दह्याचा जो काला असते, दही लाईचा जो काला असते, तर तुळशी विवाहासाठी दही लाईचाच प्रसाद मी बनवते.
तर तोच प्रसाद बघा इथे मी बनवून घेतला आणि अगदी सोप्या पद्धतीने हा प्रसाद आपल्याला बनवता येतो। त्यानंतर मग छान अशी जी तुळशी विवाहाची तयारी आहे तर ती माझी चालू आहे। खूप काही शूट केलं नाही मी, कारण थोडीशी घाई होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जागा जी आहे तर ती अगदी अशी ना कंजेस्टेड जागा आहे, तर त्यामुळे ना फारसं असं म्हणजे शूट करण्यासाठी उभं राहता येत नाही। तर म्हणून मग जितकं जमेल तितकं थोडंफारच मी इथे शूट घेतलेला आहे। पूजेची छान अशी मांडणी मी करून दिली आणि त्यानंतर मग यांच्या हाताने पूजा करून घेतली। अशा प्रकारे बघा जो ऊस असतो तर ऊसाचा मांडव इथे तयार केला आणि मागची हिरवळ इतकी होती की खरंच असं वाटायचं की अगदी असा हिरवा पाल्यांचा जो मांडव असतो तर तो मांडव घातलेला आहे किंवा काय म्हणजे जेव्हा आपण समोरून बघतो तर त्यावेळेला खरंच इतकी हिरवळ दिसली त्या म्हणजे तुळशी वृंदावनाच्या मागे, तर खरंच जो नॅचरल मांडव असतो तर त्या मांडवासारखाच तिथे लूक येत होता। त्यानंतर मग बघा यांनी सुरू केलेली पूजा, तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची मांडणी करून घेतली, षोडशोपचार विधिवत त्यांची पूजा करून घेतली, दीप प्रज्वलित करून घेतलं, सोबतच जो कलश असतो तर कलशसुद्धा इथे मांडलेला आहे। कारण बघा लग्नामध्ये किंवा कुठल्याही मांगलिक कार्यामध्ये कलश असणे खूप गरजेचे असते, तर म्हणून मग म्हणजे पहिल्याच वेळेला मी हा कलश ठेवला, म्हणजे हा पहिलाच वर्ष आहे कलश ठेवलेला। प्रत्येक वर्षी मी कलश ठेवत नाही, पण बघा तुम्ही कुठेही बघत असाल जिथे लग्न कार्य होतात किंवा काहीही मांगलिक कार्य होतात तर त्या गोष्टींमध्ये कलश सगळ्यात महत्त्वाचा असतो। तर म्हणून मग कलश मांडणी करून घेतली आणि हे आहे शालिग्राम भगवान। त्यांच्या खाली ना एक स्टँड मी बनवून घेतला, म्हणजे खूप दिवसाच्या आधी जेव्हा मी भंडाऱ्यामध्ये असायचे, आम्ही सरकारी क्वार्टरमध्ये असायचो त्याच वेळेला हा शालिग्रामचा स्टँड मी तिथे बनवून घेतलेला होता आणि खूप वर्षापासून हे जे शालिग्राम आहेत तर ते माझ्या तुळशीमध्ये असतात। तर त्यांचीसुद्धा विधिवत रूपाने मी म्हणजे यांनी पूजा करून घेतली, त्यांना हार घातला आणि सोबतच बघा हे पोस्टर येतात जे तुळशी विवाह म्हणून बघा श्रीकृष्ण भगवानांचे पोस्टर येतात, तर त्यामध्येच बघा आवळा, बोर, सुपारी, चिंच, चण्याची म्हणजे जे चणे असतात तर त्याची पालाभाजी, तर सगळं काय काय असं तिथे पूजेसोबत दिलेलं असतं। तर ती पूजा आणि हे पोस्टर जे आहे तर ते सुद्धा आणलेलं होतं, तर त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली, तुळशी मातेची पूजा करून घेतली। आपल्या घरामध्ये तुळस असणं खूप महत्त्वाचं असतं। ज्या घरामध्ये ज्या अंगणामध्ये तुळस आहे तर ते घर ते अंगण स्वर्गापेक्षा कमी नाही अशी मान्यता आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळस असणं खूप महत्त्वाचं असतं। तर बघा आता फ्लॅटमध्ये अंगण तर काही मिळत नाही, त्यामुळे मग मागे जी बाल्कनी आहे तर बाल्कनीमध्येच मी तुळशीचा विवाह लावून घेते आणि नेहमीच माझी जी तुळस आहे तर ती बाल्कनीमध्ये ठेवलेली असते। बाहेरचा जो पॅसेज आहे तर तो अगदी छोटासा आहे, तिथे ऊनसुद्धा येत नाही, तर त्यामुळे जी तुळस आहे तर ती मी ना इथे मागे बाल्कनीमध्ये ठेवलेली आहे, जिथे खूप सारे माझे झाडं ठेवलेले आहेत। अगदी त्या झाडांसोबतच इथे ना तुळससुद्धा ठेवलेली आहे आणि छान ऊन येतं तर त्यामुळे तुळससुद्धा खूप छान अशी सर्वाईव्ह होते तिथे, तर म्हणून ही तुळस मी आणलेली आहे। जे जुनं वृंदावन होतं तर ते सध्या त्याच्याच जागी आहे, ते काही म्हणजे ते खाली केलेलं नाही, सध्या ते मी तिथेच राहू दिलं आणि नवीन वृंदावन जे आणलेलं होतं तर त्यामध्ये जे तुळशीचं लग्न आहे तर ते लावलेलं। तर अशा प्रकारे बघा सगळी जी तुळशी विवाहाची तयारी आहे तर ती आमची चालू आहे। छान दोन मुलींनी अंतरपाठ पकडलेलं आणि जे वऱ्हाडी लोक आहेत तर ते मस्त छान असे अक्षता टाकण्यासाठी उभे आहेत। छान असे मंगलाष्टके लावून जे मोबाईलवर मंगलाष्टके येतात तर ते मंगलाष्टके लावून छान असं लग्न करून घेतलं आणि त्यानंतर मग तुळशीची जी आरती असते तर तुळशी मातेची आरती, गणपती बाप्पांची आरती, कपूर आरती, तर अशा ज्या आरत्या असतात तर त्या आमच्या चालू आहे। तर अशा प्रकारे बघा तुळशीचा जो विवाह आहे तर तो संपन्न झालेला आणि बघा प्रत्येकच धर्मामध्ये म्हणजे जे आपला हिंदू धर्म आहे तर प्रत्येकच घरामध्ये प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यामध्ये बघा तुळशीचा विवाह आपण लावतो आणि असे म्हणतात की ज्यांच्या इथे म्हणजे लग्नामध्ये लग्न कार्यामध्ये अडचणी येत असतील किंवा लग्न विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या प्रत्येकाने बघा तुळशीचा विवाह नक्की लावावा आणि आपल्या घरामध्ये हा तुळशी विवाहाचा सोहळा पार पाडावा, तर याच्यामुळे लग्न विवाहामध्ये म्हणजे लग्न कार्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही। तर अशा प्रकारे तुळशीचा जो विवाह आहे तर तो पार पडलेला।
तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण मिळूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय.